नमस्कार. काय वाटतं बी-जे-पी येईल लोकसभा निवडणुकीत 2024मध्ये? ज्या पद्धतीचं राजकारण चालू आहे, त्या राजकारणामध्ये बी-जे-पीला कितपत यश मिळणार आहे? बी-जे-पीचे जे कॅन्डिडेट्स आहेत, त्यांना जर तिकीट मिळत नसेल आणि एवढा चांगला पक्ष असताना बी-जे-पीचेच मागील जे काही नेते आहेत, ते नेते का बी-जे-पी सोडून दुसऱ्या गटात प्रवेश करत आहे? ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा. विचार जर केला जळगाव लोकसभा मतदारसंघाचा, ओव्हरऑल जर भारताचाच विचार करू आहे आपण, बट महाराष्ट्राचा विचार चालू आहे, तर जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांची तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे उन्मेष पाटील नाराज असून त्यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची जी चर्चा आहे ती चर्चा चालू आहे. आणि याच्यावरच आता संजय राऊत यांची भेट पण त्यांनी घेतली. त्यानंतर उन्मेष पाटील यांनी मातोश्री घाटात उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे पुढे काय होणार आहे? राजकीय चर्चांना उधाण तर येणारच आहे. ऑफकोर्स बी-जे-पीचे स्टँडिंग कॅन्डिडेट्स उद्धव ठाकरे गटांमध्ये जात आहे. त्यानंतर उद्या उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उन्मेष पाटील यांचा शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरे, संजय राऊत, उन्मेष पाटील, करण पवार आणि संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या बैठका झाल्या. जळगावमधून उन्मेष पाटील किंवा करण पवार यांना शिवसेना ठाकरे गटातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. जळगावमध्ये उन्मेष पाटील हे याच्या आधी पण स्टँडिंग उमेदवार होते आणि म्हणूनच त्यांना तिकीट कापल्यामुळे ते आता दुसऱ्या पक्षात जायचा विचार करत आहे. मग भाजपाने विद्यमान खासदार जे उन्मेष पाटील आहे त्यांचं तिकीट नाकारल्यामुळे पाटील हे नाराज असल्याची चर्चा झाली आणि त्यामुळे शिवसेना ठाकरे गटात ते आणि त्यांच्या पत्नी प्रवेश करतील असे बोलले जात आहे. ठाकरे गटात प्रवेश करण्यासंदर्भात उन्मेष पाटील यांनी आधी संजय राऊत यांच्याशी प्राथमिक चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. आता उन्मेष पाटील हे शिवसेना ठाकरे गटात करणार काय? ओके, बघा, ठाकरे गटातून उन्मेष पाटील यांना स्मिता वाघ यांच्या विरोधात उमेदवारी देणार का? हा पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की ज्याच्यासाठी जातो आहे तेच जर मिळालं नाही तर मग जाऊन तरी काय फायदा? ओके, त्याच्यानंतर जळगाव लोकसभा मतदारसंघात जे ठाकरे गटाकडून भाजपा युवा पदाधिकारी व पारोडा येथील माजी नगराध्यक्ष म्हणजेच करण पवार यांच्या नावाची ही चर्चा सुरू झाली. कारण पवार हे प्रबळ उमेदवार ठरू शकतात. करण पवार लोकसभा मतदारसंघातील लढतीमध्ये शक्यता त्यांची चांगली वर्तवण्यात येत आहे. कारण की मागील काही वर्षांपासून ते त्याच्यासाठीच काम करत आहेत. दरम्यान भारतीय जनता पक्षाकडून उन्मेष पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उन्मेष पाटलांना फोन केला, पण उन्मेष पाटील यांनी फोनवर सुद्धा नाराजी दर्शवली. आता उन्मेष पाटील भाजपात राहणार का? ठाकरे गटाची वाट निवडणार? हे सगळं आता पुढे 1-2 दिवसात आपल्याला लगेच कळणार आहे. त्यामुळे जळगावातील महाविकास आघाडीकडून अद्याप जे उमेदवार द्यायला पाहिजे ते दिलेले नाही. याच्यावरून आपल्याला हे कळतं की ही जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटणार असल्याची. स्मिता वाघ यांच्या विरोधात नक्कीच कोणाला तरी उमेदवारी द्यायची. मग जर स्मिता वाघ बी-जे-पीचे असतील तर मग बी-जे-पीचे स्टँडिंग माजी कॅन्डिडेट्स म्हणजेच उन्मेष पाटील यांना ठाकरे गट का देणार नाही? करण पवार यांना ठाकरे गटाने आपल्याकडे घेऊन उमेदवारी दिल्यास जळगाव लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध भाजपची चांगली चुरशीची लढत होणार आहे. जळगाव ठाकरे गटाकडून प्रथम माजी महापौर कुलभूषण पाटील, भाजपातून ठाकरे गटात प्रवेश केलेल्या अमळनेर येथील ललिता पाटील देखील इच्छुक होत्या. भारतीय पक्षाने उमेदवारी नाकारल्याने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आपल्या पक्षप्रवेश केला आहे. तर मग आता पुढे जे काही गोष्टी घडणार आहेत त्या खूप इंटरेस्टिंग असणार आहे. कारण की भाजपा पुढचा विचार करतं असं म्हणता, बट पुढचा विचार करताना आत्ताचं म्हणजे लेटेस्ट सुटतं आहे का काय असं तर नाही ना. आणि त्यामुळे जो काही विद्यमान खासदार आहे त्यांच्याकडून परत पीचे कॅन्डिडेट्सलाच हरवण्यात येईल का? हे सगळ्या काही इंटरेस्टिंग गोष्टी असणार आहे. सगळ्या गोष्टी जाणून घेऊया. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.